आम्ही ना एक इनिशिएटिव्ह घेतला होता की जे शेतकरी असतील, जे बैलगाडा मालक असतील ना, त्यांना आम्ही ना फ्री ऑफ कॉस्ट त्यांचं प्रमोशन आणि त्यांचं रील पोस्ट करणार आणि यूट्यूबला ब्लॉग पण टाकलेले आहे मी. काहीच अडचण नाही येत, म्हणजे त्रास पण नव्हते ना अजिबात. बरेच जण ना आजी ना मोठं वापरतात माहिती का, टेस्टिंग पावडर. पश्चिम पट्ट्यात एवढं बघण्यासारखं स्पॉट आहे ना, पण आजपर्यंत कोणी नीट एक्सप्लोर नाही केलं नाही का. नेमकं आता आम्ही थोडंफार करण्याचा प्रयत्न करतोय, पण आपले व्हिडिओ एवढं व्हायरल जात नाही. त्या माणसाला म्हटलं की त्या माणसाला दोघांना पोरांना हृदय बारीक पोरग 11 महिन्याचं बाळ आहे आणि ते पोरग आपलं नाईकडे त्याला टाक म्हटलं नाही 100 त्यांनी बिचाराने 500 रुपये टाकले तर ते आमच्याकडे पैसे नाही घेत. तर आपल्या माणसाला आहे ना, आपण माणसं सपोर्ट केला पाहिजे माहिती का. मी स्वतः व्यवसाय केलेला आहे, मला माहिती किती खर्च आहे. आपला बैलगाड्यावाला आहे, आपला शेतकरी, आम्ही कमिटमेंट केली सिद्धेश मी आपण आहे ना यांना त्यांना आहे ना आपण मदत करत राहणार. आणि शेवट नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्याकडे नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना 12:30 वाजलेत नेमके. आम्ही आलो पाईट साईडला फिरायला. आता आम्ही करंजी राहते तिथं आम्ही एक बची घेतली पार्सल. आम्ही स्पॉट आहे आम्हाला ते जायचं वरती, ते लय भारी बसायला. आणि त्याच्यात पुढं आहे ना बेसिकली आलो जेवायला आणि सिद्धेश आणि मीचे मागं संतोष शेटन मी आलो. आता हिरो जास्त आले बरं का, आणि पाऊस पण नाही पडला बरं का नशिबानी. नाही तर भाऊ मागल्या वेळेस फुल सडकलं होतं पावसाने, नुसतं पाणी होतं, नुसतं पाणी. जात आणि मग पाऊस, येत आणि मग पाऊस होता. आता ड्रोन तरी फ्लाय करता येईल. नेमकं आम्ही ड्रोन पण घेऊन आलोय आणि इथला सीन लय भारी दिसन रे. खेड तालुक्याच्या ना पश्चिम पट्ट्यात एवढं बघण्यासारखं स्पॉट आहे ना, पण आजपर्यंत कोणी नीट एक्सप्लोर नाही केलं नाही का. नेमकं आता आम्ही थोडंफार करण्याचा प्रयत्न करतोय, पण आपले व्हिडिओ एवढे व्हायरल जात नाही. यूट्यूबचे व्हिडिओ नाही का. जर का तुम्हाला यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही बघितले ना, मग समजा तुम्ही खेड तालुक्यात काय यायला पाहिजेत. एवढं भारी स्पॉट आहे इकडं बघण्यासारखे. आता आम्ही ड्रोन फ्लाय केला, आता पुढे चाललोय पाईट मध्ये आम्ही इकडं. तिथून पुढे जाणार आहे परत. मग पुढे भारी वाटतं, ग्रीनरी, हवा लय साफ आहे रे इथं. धूळ नाही अजिबात, काही नाही बघ ना, चांगलंय लय सही वाटतं राव. इकडे आल्या आमच्याकडे जाऊशी वाटत नाही लगी. पोचलो इथं हॉटेलमध्ये. त्याला नेमकं सिद्धेशला फोन आला एक. तसं नेमकं आहे नाही काय इमर्जन्सी काम ते करायचे. आता आम्ही चौकशी करतोय बरोबर नाही काय. त्याला 1 तासात जायचं आहे तिथं. इन केस म्हणलं दुसऱ्याला काय कोण देता आलं तर दिन ॲटलिस्ट इथून जायला म्हणते 1 तास लागणार त्याला. इथून परत मला सोडायचं, चाकण लायचं, परत जायचं पॉसिबल नाही होणार याला. मला भाऊ काय करतोय तो. इथं वर जायचं होतं बरं आम्हाला, नेमकं चांगला वेळ काढून आलो मी. बघू आता याचं व्हायला पाहिजे ना ॲडजस्ट. एकदम घरगुती जेवण आहे, काहीच अडचण नाही येत, म्हणजे त्रास पण नव्हते ना अजिबात. बरेच जण ना आजी ना मोठं वापरतात माहिती का, टेस्टिंग पावडर. मी चांगलं हॉटेल भेटलेले. आता मी स्वतः व्यवसाय केला आहे 7-8 महिने, म्हणून मी लय ओळखू शकतो. शेवटला तुला जर आंबट लागणार लई समजा हे कसं आहे चांगली क्वालिटी, एकदम साधं घरगुती, कसलाही त्रास नाही म्हणा, कसलाहीच 1%चा पण. मटन पण लय शिजले बाय. एक नंबर जेवण. या पट्ट्यात मी लय वेळा अपील केलं तुम्हाला. या पट्ट्यात आले पश्चिम पट्ट्यात पाईट हिंदुर्ग रोडला, इथे 100% जेवायला या. आमच्या बैल मी रील टाकले ना त्यांच्या यूट्यूबला, व्हिडिओ टाकले. बैलगाड्यावरनी एवढं सपोर्ट केला की यांना बरं ना लय कस्टमर भेटले. बैलगाड्या व्यतिरिक्त पण हिंजवडी, आकोडी, निगडी, पिंपरी तिकडून पण इव्हन लोक आलेली. आणि इथं बघायचं म्हणून ना बाहेर तुम्ही आले फिरायला, इथं बघणार गेलं स्पॉट आहे.
मान आम्ही 30 किलोमीटर एकदम हसत खेळत येतोय. पाहू ना मटण थाळीची खाल्ली आणि लगेच निघलोय नाही का. त्यांचं शूट बीट घेतलं. आता हे रील टाकीन मी उद्या टाकणार. याला नेमकं काम आहे घरी करू लगेच. नेमकं पाऊस जोरात होता आम्ही जर्किंग घातलं. त्या माणसाला म्हटलं की त्या माणसाला दोघांना पोरांना हृदय बारीक पोरग 11 महिन्याचं बाळ आहे आणि ते पोरग आपलं नाईकडे त्याला टाक म्हटलं नाही 100 त्यांनी बिचाराने 500 रुपये टाकले तर ते आमच्याकडे पैसे नाही घेत. पण आपल्या माणसाला आहे ना आपण माणसं सपोर्ट केला पाहिजे माहिती का. मी स्वतः व्यवसाय केलेला आहे मला माहिती किती खर्च आहे. साधा खर्च नाही पाहिजे. लय लांब जाते बजेट मटन चिकन आणणं. बाकी रॉ मटेरियल लय महाग आहे. जाऊ दे तुम्ही या पट्ट्यात कधी पण आले या माणसाला सपोर्ट करा. काय आपला बैलगाड्यावाला आहे आपला शेतकरी. आम्ही कमिटमेंट केली ती सिद्धेश आपण आहे ना त्यांना आहे ना आपण मदत करत राहणार आणि शेवटपर्यंत करणार. तुम्ही जर असाल नसले तर कधी पण DM करा कमेंट करा. नक्की 100% एकही रुपये न घेता आम्ही तुमचे व्हिडिओ टाकू. ही कमिटमेंट आहे. आणि जरी आम्ही पराठलो तर तुम्ही व्हिडिओ आम्हाला पण पाठवा. काय रे बरोबर पराठा आम्ही 2000 years later. 5 वाजले आता. गोठ्यातलं उरकलं सगळं कुट्टी बिट्टी पाडली. इथली कुट्टी घेतली जरा. इथली मग काढली जरा मुंग्या लागली तर झटाकले बिटाकले तिकडे साईडली फेकून दिली. बाकीची कुट्टी पाडली. मला लक्षातच नाही व्हिडिओ काढायचं. मी गोठ्यात आलो काम चालू केलं. अर्ध्या पाऊन तासात तर अख्खं ओके आलं. यांना दोघांना खायला पाहिजे टाकून दिले आणि यांना ना उद्या ना काय करून तर उद्या बाहेर बांधणार आहे. जरा ना व्यायाम व्हायला पाहिजे यांचा. बराच दिवस झाला यांना व्यायाम नाही माहिती हातपाय हालाय. याच्यात जरा आहे ना हे लागालाग करते तरी का पत्रा बित्र का आपण नाही का याच्या डोक्याला पत्रा कापला होता. रिस्क नाही घेऊ शकत. आज नेमकं अख्खं दिवस घालवणार होतं तिकडं पण नेमकं असं दिसलं नेमकं काम आलं त्याच्यामुळं इमर्जन्सी जायला लागली परत. ठीक आहे आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ना तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्या.